हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड लेक्चर नंबर 22 आणि आज आपण शिकणार आहोत नॉमनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता व्हॉट इज कार्बोक्सिलिक ॲसिड? द कंपाउंड विच कंटेन one or more C double bond OH group in them are called as carboxylic acid. ज्या कंपाउंड्समध्ये तुम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्त C डबल बॉन्ड OH ग्रुप दिसतील त्यांना आपण कार्बोक्सिलिक ॲसिड्स असं म्हणत असतो. मग ज्या कंपाउंडमध्ये एक C डबल बॉन्ड OH ग्रुप दिसला त्याला मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड म्हणा. ज्यामध्ये दोन COOH ग्रुप दिसले त्याला डायकार्बोक्सिलिक ॲसिड असं आपण म्हणू शकतो. तीन COOH ग्रुप जर का असले तर त्याला आपण ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड असं म्हणू शकतो. डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ COOH ग्रुप या कार्बोक्सिलिक ॲसिडला आपण क्लासिफाय करू शकतो. मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड दे कंटेन 1 COOH ग्रुप. डायकार्बोक्सिलिक ॲसिड दे कंटेन 2 COOH ग्रुप. Tricarboxylic acid they contain 3 COOH group. Now let us consider monocarboxylic acid. Means it is a compound which contain one COOH group. It is an organic compound which contain one C double bond OH group that is called as monocarboxylic acid. We know that RH is alkane. When the terminal hydrogen atom of alkane is replaced by COOH group, then the obtained compound is RCOOH, that is monocarboxylic acid. या अल्केनचा आपण टर्मिनल हायड्रोजन ॲटम काढलेला आहे. म्हणजे हायड्रोजन ॲटम अटॅच टू टर्मिनल कार्बन ॲटम, शेवटच्या कार्बन ॲटमचा हायड्रोजन काढायचा. When the terminal hydrogen atom of alkane is replaced by COOH group, then the obtained compound is RCOOH, that is called as monocarboxylic acid. RCOOH is a general representation for monocarboxylic acid, where C double bond OH is a functional group and the general formula is CnH2n plus 1 COOH. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n प्लस 2. यातला एक हायड्रोजन कमी करा COOH लावा. मग CnH2n प्लस 1 COOH, or it can be written in other words CnH2nO2, where carbon and hydrogen ratio is 1:2 with 2 oxygen atom. ऑक्सिजन संख्या फिक्स आहे. कार्बन इज टू हायड्रोजन रेशो 1:2 आहे. जेवढे कार्बन असतील त्याच्या दुप्पट हायड्रोजन आणि प्रत्येक वेळेला दोनच ऑक्सिजन त्यामध्ये असतील. म्हणून CnH2nO2 इज द जनरल फॉर्म्युला फॉर मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड. नॉमनक्लेचर ऑफ मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड करत असताना दोन प्रकारच्या सिस्टीम आहेत. एक आहे कॉमन नेम सिस्टीम आणि एक आहे IUPAC सिस्टीम. आता कॉमन नेम सिस्टीममध्ये याचं जे मोनोकार्बोक्सिलिक ॲसिडचं जे नाव दिलं जातं इट इज गिवन फ्रॉम द नॅचरल सोर्स. म्हणजे ते ॲसिड नॅचरली कोणापासून मिळालेलं आहे त्याच्यावरून त्याचं कॉमन नेम हे दिलं जातं. व्हाईल IUPAC नेम हे जे आहे मोनोकार्बोक्सिलिक ॲसिडचं ते कसं देतात? त्या ॲसिडला बघायचं, त्याच्या स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन ॲटम आहे ते बघायचं, तेवढ्या कार्बनचा अल्केन घ्यायचा, त्या अल्केनमधला ई काढायचा. E of alkane is replaced by OIC acid. The name becomes alkyanoic acid. IUPAC सिस्टीम मध्ये त्याला अल्कॅनॉइक ॲसिड असं म्हणतात. आता कॉमन नेम आणि IUPAC नेम कसं दिलं जातं हे उदाहरणांनी तुमच्या समोर आपण मांडलेलं आहे. चला पहिला घेऊ आपण. पहिला ॲसिड आहे HCOOH. या ठिकाणी R च्या ऐवजी आपण H घेतलेलं आहे. तसं पाहिलं तर R म्हणजे अल्किल ग्रुप आहे, पण इथे R च्या ऐवजी H घेऊन सुद्धा ॲसिड तयार होतो. मग पहिला घेतला आपण HCOOH. हा जो ॲसिड आहे HCOOH हा पहिल्यांदा सापडला फॉर्मिका अँड मध्ये. म्हणजे लाल मुंगी जेव्हा आपल्याला चावते तेव्हा आपल्याला त्रास होतो. याचं कारण आहे ती लाल मुंगी आपल्या बॉडीमध्ये ते एक विशिष्ट प्रकारचं ॲसिड सिक्रेट करत असते आणि ती लाल मुंगी म्हणजेच फॉर्मिका अँड ती जी लाल मुंगी आपल्या शरीरामध्ये जे ॲसिड टाकते ती फॉर्मिका अँड जी आपल्या शरीरामध्ये ॲसिड टाकते त्या ॲसिडला नाव दिलं गेलं फॉर्मिक ॲसिड. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज फॉर्मिक ॲसिड. का बरं फॉर्मिक ॲसिड? कारण कोणापासून मिळाली होतं ते ॲसिड? फॉर्मिका अँड.
म्हणून आपण सांगितलं होतं की कॉमन नेम हे कशावरनं दिलेलं आहे, नॅचरल सोर्सवरनं दिलेलं आहे. फॉर्मिका अँड पासून हे ॲसिड मिळतं, त्याचं नाव झालं फॉर्मिक ॲसिड. आता IUPAC नेम कसं तयार करतात, चला किती कार्बन आहे यामध्ये, एक कार्बन आहे. एक कार्बनचा अल्केन मिथेन, त्या मिथेनमधला ई काढा, तिथे OIC ॲसिड ठेवा, म्हणजे नाव काय झालं, मिथॅनॉइक ॲसिड. ई ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड. ईच्या ऐवजी कोणता शब्द आलेला आहे, OIC ॲसिड. HCOOH फॉर्मिक ॲसिड, फॉर्मिका अँड IUPAC नेम मिथॅनॉइक ॲसिड. आता पुढला ॲसिड घेतला, इथे आरच्या ठिकाणी अल्किल ग्रुप ठेवला पहिला आपण, CH3COOH. मग CH3COOH हा जो ॲसिड आहे हा ॲसिटल प्लांट सिरीज पासून ऑप्टेन झालाय किंवा व्हिनेगार मध्ये हा मिळतो. अँड ॲज इट इज ऑप्टेन फ्रॉम ॲसिटल प्लांट सिरीज मेनली, धिस ॲसिड इज कॉल्ड ॲज ॲसिटिक ॲसिड. आता यामध्ये किती कार्बन ॲटम्स आहेत, 2 कार्बन ॲटम्स आहे. मग 2 कार्बनचा अल्केन इथेन, E is replaced by OIC acid and that's why the name becomes ethanoic acid. CH3COOH acetic acid, it is obtained from acetyl plant series and vinegar and the IUPAC name is ethanoic acid where E of ethane is replaced by OIC acid. R च्या ठिकाणी C2H5 ठेवतो, म्हणजे C2H5COOH. This is 3 carbon acid. Its common name is propionic acid because it is obtained in pro-fat. Important fats मध्ये हे ॲसिड सापडतं, प्रो फॅट्स मध्ये हे ॲसिड सापडतं, म्हणून याला प्रोपिओनिक ॲसिड असं म्हटलं जातं. आता 3 कार्बनचा अल्केन आहे प्रोपेन. E of alkane is replaced by OIC acid and that's why the name becomes propionic acid. कॉमन नेम आहे प्रोपिओनिक ॲसिड, IUPAC नेम आहे प्रोपिओनिक ॲसिड. C2H5COOH, this is the acid of 3 carbon atom. Propionic acid, common name, obtained from pro-fats. IUPAC name, propionic acid. CH3CH2CH2COOH 4 कार्बनचा ॲसिड आहे, 4ही कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये आहेत. मग हा जो ॲसिड आहे याचं नाव आहे N-ब्युट्रिक ॲसिड. आता ब्युट्रिक ॲसिड नाव का दिलं, कारण इट इज ऑप्टेन इन बटर. बटर पासून हा मिळालेला आहे म्हणून याला नाव दिलं ब्युटिरिक ॲसिड. 4 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये म्हणून N-ब्युटिरिक ॲसिड. आणि IUPAC नेम येईल E ऑफ ब्युटेन इज रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड, दॅट्स वाय ब्युटॅनॉइक ॲसिड. CH3CH2CH2COOH N-ब्युट्रिक ॲसिड ऑप्टेन फ्रॉम बटर. IUPAC नेम इज ब्युटॅनॉइक ॲसिड. माहितीसाठी म्हणून सांगतो, हा 4 कार्बनचा ॲसिड असा सुद्धा लिहिता आला असता आपल्याला, CH3 आणि इथे घेतला COOH. दिस इज ऑल्सो ॲसिड ऑफ 4 कार्बन ॲटम, परंतु 1 कार्बनचा ब्रँच या ठिकाणी आहे, तर याचं कॉमन नेम आहे आयसोब्युट्रिक ॲसिड. काय नाव येईल याचं कॉमन नेम, आयसोब्युट्रिक ॲसिड. दिस इज इट्स कॉमन नेम. IUPAC नेम काय येईल बघा, 3 कार्बनचा अल्केन आहे प्रोपेन आणि त्यातला E इज रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड म्हणजे प्रोपिओनिक ॲसिड. हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, 2-मिथिल प्रोपिओनिक ॲसिड, 2-मिथिल. IUPAC नेम घ्यायचा आहे तर प्रोपॅनॉइक ॲसिड करावं लागेल, प्रोपॅनॉइक ॲसिड, 2-मिथिल प्रोपॅनॉइक ॲसिड. आणि कॉमन नेम आहे याचं आयसोब्युट्रिक ॲसिड, आयसोब्युट्रिक ॲसिड. Common name is isobutyric acid while IUPAC name is 2-methyl propionic acid. 3 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये होते, 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन. E इज रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड, प्रोपिओनिक ॲसिड. पहिल्या कार्बनला COOH, दुसऱ्या कार्बनला ब्रँच मध्ये CH3 आहे, म्हणून 2-मिथिल प्रोपिओनिक ॲसिड हे याचा IUPAC नेम होऊ शकणार आहे. चला पुढच्याकडे जाऊ आपण. R च्या ठिकाणी C4H9 ठेवलं म्हणजे ओव्हरऑल ॲसिड झाला C4H9COOH. 5 कार्बनचा ॲसिड आहे. इट इज ऑप्टेन फ्रॉम व्हॅलेरियन प्लांट सिरीज.
व्हॅलेरियन प्लांट सिरीज पासून आपल्याला हे मिळत असतं. अँड ॲज इट इज ऑब्टेन फ्रॉम व्हॅलेरियन प्लांट सिरीज इट इज कॉल्ड ॲज व्हॅलेरिक ॲसिड. या ॲसिडला काय म्हटलं जातं? व्हॅलेरिक ॲसिड असं म्हटलं जातं. चला, 5 कार्बनचा अल्केन, 5 कार्बन स्ट्रेट चेनमध्ये आहे. 5 कार्बनचा अल्केन पेंटेन, E of pentane is replaced by OIC acid. That's why the name is pentanoic acid. काय नाव आहे त्याचं? पेंटॅनॉइक ॲसिड. पुढला घ्या, 6 कार्बनचा ॲसिड आहे. हा जो 6 कार्बनचा ॲसिड आहे इट इज ऑब्टेन फ्रॉम कॅपर मिल्क ऑफ गोट. कॅपर मिल्क ऑफ गोट म्हणजे गोटचं आफ्टर डिलिव्हरी जे दूध मिळत असतं, ज्याला खरवसाचं दूध आपण म्हणत असतो, तर ते जे दूध आहे त्या दुधामध्ये त्याला कॅपर मिल्क म्हणतात. तर कॅपर मिल्क ऑफ गोटमध्ये हे ॲसिड सापडतं, म्हणून याला कॅप्रॉइक ॲसिड असं आपण म्हटलेलं आहे. 6 कार्बनचा ॲसिड आहे. इट इज ऑब्टेन फ्रॉम कॅपर मिल्क ऑफ गोट and as it is obtained from capper milk of goat it is called as caproic acid. बरं, 6 कार्बनचा अल्केन आहे हेक्झेन. हेक्झेन मधला ई काढा आणि त्याच्याऐवजी OIC ॲसिड ठेवा, मग तो झाला हेक्झॅनॉइक ॲसिड. ई ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड. बघा, C5H9COOH, caproic acid obtained from capper milk of goat, IUPAC name हेक्झॅनॉइक ॲसिड. हे जे सुरुवातीचे 6 ॲसिड आपण घेतलेले आहेत यांचे कॉमन नेम आणि IUPAC नेम तुम्हाला परफेक्ट माहीत असणं आवश्यक आहे. याचं कारण आहे की हे जे ॲसिडचे नावं आहे यांच्यावरतीच अल्डिहाइड झाला किंवा अजून बरेचसे ॲसिड क्लोराईड, ॲसिड अमाइड, हे ॲसिड अनहायड्राइड, या सगळ्यांचं नॉमनक्लेचर या नावावरती डिपेंड असणार आहे. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की याच्या पुढे जे काही कंपाऊंड आपल्याला शिकायचे आहेत त्यातल्या मॅक्झिमम कंपाऊंडचं नॉमनक्लेचर या नावांवरती आधारित आहे. म्हणजे हे नावं जर का तुम्हाला लक्षामध्ये असले तरच तुम्ही पुढच्यांचं नॉमनक्लेचर व्यवस्थित करू शकता. आणि म्हणून तुम्ही हे व्यवस्थित लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही हा पण प्रयत्न करायचा, सिरियली कॉमन नेम लक्षात ठेवायचे, सिरियली IUPAC नेम लक्षात ठेवायचे. IUPAC नेमला तशी अडचण नाही. एकूण कार्बन स्ट्रेट चेनमध्ये किती आहे तेवढं बघितलं की तेवढ्याचा अल्केन E इज रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड. मिथॅनॉइक ॲसिड, इथॅनॉइक ॲसिड, प्रोपॅनॉइक ॲसिड, ब्युटॅनॉइक ॲसिड, पेंटॅनॉइक ॲसिड, हेक्झॅनॉइक ॲसिड, हे काही विशेष नाही. कॉमन नेम जे आहे ते महत्त्वाचं आहे. 1 कार्बनचा ॲसिड फॉर्मिक ॲसिड, 2 कार्बनचा, एकूण कार्बन बोलतोय, 2 कार्बनचा ॲसिड ॲसिटिक ॲसिड, 3 कार्बनचा ॲसिड प्रोपिओनिक ॲसिड, 4 कार्बनचा ॲसिड एन ब्युट्रिक ॲसिड, 5 कार्बनचा ॲसिड व्हॅलेरिक ॲसिड, 6 कार्बनचा ॲसिड कॅप्रोइक ॲसिड. आणि त्यांचे नॅचरल सोर्स तुम्हाला माहितीसाठी आपण दिलेले आहेत. पण हे जे कॉमन नेम आणि IUPAC नेम आहे हे तुम्हाला व्यवस्थित लक्षामध्ये ठेवावे लागतील, म्हणजे पुढचं नॉमनक्लेचर तुम्हाला सोपं जाईल. आज लगेच पिरियड झाल्यानंतर एका कागदावरती हा सगळा चार्ट काढून बघायचा आणि हे नावं वारंवार वाचायचे, म्हणजे तुम्हाला कार्बॉक्सिलिक ॲसिडचं नॉमनक्लेचर लक्षात राहील आणि पुढचं नॉमनक्लेचर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित येईल. थँक्यू.